मराठीमध्ये नाव युनिव्हर्सिटीचं नाव टाकल्याच्यानंतर मराठीमध्ये येऊन जाईल. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट आपलं टेट टाकून घ्यायचे. आपण लास्ट सेमिस्टरमध्ये आपली जी तारीख असली. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश गायकवाड स्वागत करतो आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर लवकरच पदवीधर मतदान नोंदणी ही सुरू होत आहे. तरी आपल्याला मतदान करण्यासाठी पदवीधर मतदान नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थी ग्रॅज्युएशन पूर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हे मतदान नोंदणी करायची आहे. तर आपण आता या व्हिडिओमध्ये मतदान नोंदणी कशी करायची याची संपूर्ण माहिती A to Z प्रोसेस बघणार आहोत. तर चला मग आपण आता कॉम्प्युटरच्या किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया. सर्वात प्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे आणि गुगल बारमध्ये mahaelection.government.in असे सर्च करायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथं ग्रॅज्युएट कन्सल्टन्सी याचे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपला रजिस्टर जो मोबाईल आहे तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. तर आपण इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. खाली जसा जसा कॅप्चा दिलेला आहे तसा कॅप्चा इथे टाकून घ्यायचा आहे. आय कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसेसवरती क्लिक करायचं. तर आपण आता इथे सर्व टाकून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP पाठवण्यात येईल. तो मोबाईल तिथे टाकून घ्यायचा आहे. तर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्याच्यानंतर एक नंबरचा आपण चेकबॉक्स राहू द्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली डिस्ट्रिक्ट आपला जे बी काही जिल्हा असेल तो इथं चूज करून घ्यायचा आहे. सिलेक्ट असेंब्ली कन्सल्टंट आपलं जे आपलं मतदान क्षेत्र जे असेल ते आपल्याला मतदारसंघ इथं निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पार्ट नंबर, पोलिंग नंबर आणि सिरियल नंबर इथे दोन्ही टाकून घ्यायचे. इथे आपला मतदान कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे. तर पार्ट नंबर आणि सिरियल नंबर कसा बघायचा मला सांगतो आता. आपण चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला फॉलो करून ठेवावे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना देखील शेअर करावा. गुगलवरती आपल्याला voter.eci.government.in ही जी साईट आहे ही आपण वेबसाईटवर टाकून घ्यायची आहे गुगलवरती. आणि त्याच्यानंतर इथं खाली त्यानंतर आपल्याला सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला इपिकद्वारे सर्च बाय इपिक याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपला मतदान कार्ड नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपलं इथं आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे आणि जसा जसा इथे जसा दिलेला कॅप्चा आहे तसा इथं फिल करायचं आहे आणि सर्च बारवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं पूर्ण नाव, आपला पीक नंबर याचं पूर्ण आपली माहिती इथं दिसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं व्ह्यू डिटेल्स इथे क्लिक करायचं आहे. व्ह्यू डिटेल क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल. तर आपल्याला इथं पूर्ण नाव वगैरे सर्व दिसणार आहे. त्याच्यानंतर आपला इथं पीक नंबर म्हणजेच आपला मतदान कार्डचा नंबर पण दिसणार आहे. त्याच्यानंतर आपला मतदारसंघ कोणता आहे ते सर्व दिसणार आहे. मतदान केंद्र सुद्धा दिसणार आहे. तर आपल्याला इथं भाग संख्या, पार्ट सिरियल नंबर हे पाय इथं दिलेले आहे. तर आपल्याला इथं जे पार्ट संख्या दिलेला आहे तो नंबर आपल्याला पार्ट नंबरच्या ठिकाणी टाकायचं आहे आणि भाग बदलता म्हणजे पार्ट सिरियल नंबर इथं दिलेला आहे. हे दोन्हीचे दोन्ही आपल्याला तिथं टाकून घ्यायचे. अशा प्रकारे आपण आपला मतदान कार्डची डिटेल बघू शकतो ऑनलाईन. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता कृपया चॅनलला फॉलो करून ठेवावे. पार्ट नंबर, सिरियल नंबर आणि पीक नंबर टाकल्यानंतर आपण इथं सेव्ह करून घ्यायचं. इलेक्शन वोटर डिटेल हॅज सक्सेसफुली क्लोज करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. सर्वातपासून आपल्याला ग्रॅज्युएट कन्सल्टन्सी यामध्ये आपण आपले डिव्हिजन चूज करून घ्यायचे. त्यानंतर जो बी काही तुमचा डिव्हिजन असेल तो इथे चूज करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला आता वोटर करणाऱ्याचे फर्स्ट नेम इथं मिडल नेम इथे लास्ट नेम. त्याच्यानंतर इथं आपलं वडिलाचं किंवा हस्बंडचं आपण इथं नाव टाकून घ्यायचं. त्यानंतर रिलेशन नेम इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर आपण महिला का पुरुष आहे तर मेल फिमेल इथं चूज करून घ्यायचं आहे. त्याची आपली जन्मतारीख इथं टाकून घ्यायची. त्याच्यानंतर आपला घराचा पत्ता, ॲड्रेस जसा आहे तसा आधारवरती आहे तसं आपण इथं टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट नेम आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. राज्य, जिल्हा, तालुका जे बी असेल ते आपण इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर आपल्याला सेक्टर डिटेल दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला आता आपलं काय शिक्षण झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालेलं असावं. तर ग्रॅज्युएशनचं आपण कोणत्या स्ट्रीममध्ये आपले ग्रॅज्युएशन झालेलं आहे, कोणत्या शाखेमध्ये, तर ते आपण इथून टाकून घ्यायचं आहे.
BCom MA किंवा BSc MSc जे बी काही झालं असेल ते आपण ते टाकून घ्यायचं. यामध्ये जर आपण कोणता तरी आपला जर व्यवसाय असेल किंवा आपण काही नोकरीवर लागलो असेल तर आपण इथे चूज करून घ्यायचे, नाही तर आपण इथे ओदर टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे जर आपण अपंग असेल तर इथं सिलेक्ट करून घ्यायचे, 40% वर जर असेल तर. त्याच्यानंतर नसेल तर सोडून द्यायचं. त्याच्यानंतर इथे मोबाईल नंबर इंटरनेट टाकायचं असं टाकायचं नाही तर सोडून द्यायचा. त्याच्यानंतर ईमेल ID इथे टाकायची तिथे टाकून घ्यायची, तर ही कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर खाली आल्याच्यानंतर आपल्या ग्रॅज्युएशनची युनिव्हर्सिटी कोणती आहे युनिव्हर्सिटी इथे टाकून घ्यायची. त्याच्यानंतर मराठीमध्ये नाव युनिव्हर्सिटीचं नाव टाकल्याच्यानंतर मराठीमध्ये येऊन जाईल. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट आपलं डेट टाकून घ्यायची. आपण लास्ट सेमिस्टरमध्ये आपली जी तारीख असेल सर्टिफिकेट ते आपण इथे टाकून घ्यायची. त्याच्यानंतर आपण कोणत्या वर्षी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे त्याचं वर्ष पण इथं टाकून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथं 1 नंबरवरती क्लिक राहू द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपला गावाचे नाव टाकून घ्यायचे आणि दोन्ही याची चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट करून घ्यायचे. आता आपण पूर्ण माहिती भरून घेऊया. पुढे सर्व माहिती भरल्याच्यानंतर आपल्याला सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण फॉर्म इथे दिसणार आहे. पूर्ण आपली माहिती तपासून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे. ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, लास्ट इयर 3rd इयरचं सर्टिफिकेट. त्यानंतर ॲड्रेस प्रूफसाठी आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड जे काय असेल ते आपण इथं वापरू शकतो. त्यानंतर लग्न झालेलं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. सर्व डॉक्युमेंट जे आहे ते आपल्याला 200 KB आतमध्ये ओनली PDF स्वरूपामध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. त्याच्यानंतर फोटो आणि सिग्नेचर ही JPG हवी 100 KB आतमध्ये. तर आपण पूर्ण डॉक्युमेंट इथं अपलोड करून घेतलेले आहे, तर आपण इथं डायरेक्ट अपलोड करून घेऊया. ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. 200 KB आतमध्ये पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला ग्रॅज्युएशन आपण सर्टिफिकेट तेच अपलोड झाल्या का ते खात्री करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला ॲड्रेस प्रूफमध्ये येते आधार कार्ड जे असेल ते करून घ्यायचं. आपण आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं. त्यानंतर लग्न जर झालेलं असेल तर इथं मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचे आणि सेव्ह बटनावरती क्लिक करून घ्यायचं. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन सबमिटेड, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड. तर आपल्याला अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन हे सबमिट झालेलं दिसून येते. त्याच्यानंतर आपल्याला इथे ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे तो आपण इथं कॉपी करून घ्यायचा आहे किंवा फोटो काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण होमपेजला यायचं आहे. आपण इथे आपला फॉर्मसुद्धा आपण प्रिंट काढून घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला इथं ऑनलाईन केल्याच्यानंतर लॉग इन केल्याच्यानंतर पण आपला डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसर स्टेटस, डिझिग्नेशन ऑफिसर स्टेटस, डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिस अप्रूव्हल रिजेक्ट, त्याचा आपण इथं स्टेटस आपण बघू शकतो. तर अशा प्रकारे आपण आपलं ग्रॅज्युएशनचे मतदान करण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. धन्यवाद.